नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, सध्या मी कोकण दौऱ्यावरती आहे. हे तसं बघायला गेलं तर ठाणा, मुंबई सुद्धा कोकणातच येते. आता मी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा या दौऱ्यावरती आहे कामानिमित्त. मित्रांनो, ज्या काय भारतात घडामोडी घडत आहेत त्या घडामोडी बघितल्यानंतर एक प्रश्न निर्माण होतो. नक्की हे जे काय शासनकर्ते आहेत यांच्याकडे आपण शासन आणि प्रशासन सोपवलेलं आहे, त्यांचे मनसोबे काय आहेत, त्यांची इच्छा काय आहे, त्यांची रणनीती काय आहे, ते समाजासाठी नागरिकांसाठी काय काम करत आहेत, कोणत्या संदर्भात काम करत आहेत, असे प्रश्न उपस्थित होतात. कारण मित्रांनो, पश्चिम बंगालमध्ये ज्या काय निवडणुका होऊ घातल्या आहेत त्यानुसार पश्चिम बंगाल या राज्यातील जी परिस्थिती आहे ती परिस्थिती अगदी दयनीय झालेली आहे. असं मी का म्हणतोय तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश धुडकारून तिथलं राज्य सरकार काम करते, तिथलं शासन आणि प्रशासन काम करते असं दिसून येते. मित्रांनो, जी परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये आहे ती परिस्थिती राष्ट्रपती राजवट लावावी अशी परिस्थिती आहे. म्हणजे बघा विचार करून, तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीने राष्ट्रपती राजवट लावलेली नाही आहे. कारण का तर ममता बॅनर्जीला एक संधी मिळेल. ती संधी कोणती तर रडगाणं गाण्याचं, त्याचं काय म्हणतात त्या परिस्थितीचा फायदा उचलण्याचं की माझ्यावर किती अन्याय केला जातोय, माझं तोंड बंद केलं जाते, मी जेवढं सुंदर कार्य ह्या पश्चिम बंगालमध्ये केलं आहे त्याच्या विरोधात या भारतीय जनता पार्टी मला गप्प करते, तोंड बंद करते. म्हणजे एक सहानुभूतीची लाट, जसं त्याने यापूर्वी सहानुभूतीची लाट पसरवली होती पाय मोडला म्हणून. व्हीलचेअरवर बसून त्यांनी ती लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि त्याचाच गैरफायदा उचलून त्यांनी लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला एक रोखलं होतं. तीच एक गोष्ट करण्याचे ते प्रयत्न करत आहेत. कारण गेल्या 15 वर्षात त्यांनी जे काय राज्य केलं, सरकार चालवलं, शासन चालवलं, प्रशासन चालवलं, ते बघितल्यानंतर पश्चिम बंगालची अवस्था ही दयनीय झालेली आहे. तिथे अगदी गुन्हे सर्रास घडतात, अगदी दिवसाढवळ्या घडतात. तिथे एका महिला डॉक्टरवरती झालेला अत्याचार तुम्हाला माहीतच असेल. असे अनेक अत्याचार तुम्हाला माहीतच असतील. मित्रांनो, आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती परिस्थिती आणखीन भयानक आहे, भयावह आहे. ती परिस्थिती कोणती तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश धुडकारून SIRला विरोध करते आणि सर्वोच्च न्यायालयाने नेमलेले न्यायाधीश, वकील म्हणजे निवडणूक आयोगांचे जे तिथले स्थानिक जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना बाजूला ठेवून, कारण ते ममता बॅनर्जीचे आदेश पाळत होते, म्हणून शेवटी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतला की निवृत्त झालेले न्यायाधीश किंवा वकील जे कोण असतील त्यांना ह्या कार्यामध्ये त्यांनी नेमलं. आता सर्वोच्च न्यायालयाने नेमलेले ते अधिकारी निवडणूक आयोगासाठी तिथला SIR म्हणजे तिथल्या जे मतदार आहेत, खरे मतदार आहेत, त्यांची नोंद करणे, हे जे कार्य त्यांच्यावरती नोंदवलं होतं त्याच्या विरोधात तिथल्या कट्टरपंथी, सरळ स्पष्ट भाषेत तर मुसलमानाने जो अजेंडा राबवला तो अजेंडा तुम्हाला पाहायलाच मिळाला असेल नुकतेच. जे काय ते गोळा झाले, त्यांनी मॉब लिंचिंग केलं. थोडक्यात त्या अधिकाऱ्यांना त्यांनी धरपकड केली, त्यांना ओलीस ठेवलं. म्हणजे बघा विचार करा कितपर्यंत गेली या ममता बॅनर्जी, कुठपर्यंत गेली. त्यांचं शासन प्रशासन तिकडे दुर्लक्ष करून होतं. शेवटी सर्वोच्च न्यायालयाला रात्री उठून त्या सरन्यायाधीशाला रात्री उठून निर्णय द्यावे लागले, आदेश द्यावे लागले. केंद्रीय सरकारला, केंद्रीय यंत्रणेला आदेश द्यावे लागले. म्हणजे विचार करा मित्रांनो, काय परिस्थिती आहे ती. ह्या देशात जे काही विरोधक आहेत ते मनमानीचा कारभार कसं करत आहेत हे दाखवून देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केलेला आहे. तिथली जनता म्हणत होती राष्ट्रपती राजवट का नाही लागत.
राष्ट्रपती राजवट का नाही लावत? माझं एक स्पष्ट मत आहे, जे काय निर्णय घेतले नरेंद्र मोदीजींनी त्या सरकारने ते योग्य आहे. कारण जनतेला दाखवून देणं आवश्यक होतं, त्यांच्या लक्षात आणून देणं आवश्यक आहे. पण उद्या सकाळी भारतीय जनता पार्टी जर सत्तेमध्ये नसेल तर जनता काय करू शकते, जनतेची काय ताकद आहे, काय कर्तव्य आहेत, काय अधिकार आहेत हे दाखवून देणं आवश्यक आहे. आता जो उठाव होणार आहे किंवा आता जे मतदान होणार आहे ते जनतेने केलेलं मतदान असणार आहे. त्या जनतेने घेतलेला निर्णय असणार आहे, त्यांच्या अधिकाराचा तो निर्णय असणार आहे, त्यांचे कर्तव्य ते बजावणार आहेत. आणि हा सर्वात मोठा विजय असणार आहे त्या लोकतंत्राचा, त्या संविधानाचा, त्या लोकशाहीचा. लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकशाही. मित्रांनो, म्हणजे बघा, ती ममता बॅनर्जी एक महिला असून त्या राज्यात महिलांवरती होणारे अत्याचार ती डोळे बंद करून, डोळे मिटून त्याच्यापासून आपलं लक्ष हटवून त्याला नजरअंदाज करून राज्य करत होती. इतकी वर्ष महिलांवरती अत्याचार होत होते. बाकीचे अत्याचार सोडून द्या तुम्ही, मी फक्त महिला म्हणूनच त्या मुख्यमंत्र्यांकडे बघतोय. सर्व त्या पक्षाच्या त्या नेत्री मुख्यमंत्री ममता बॅनर्जी. मग महिला असून सुद्धा महिलांवरती होणारे अत्याचार त्यांना दिसले नाहीत का? त्यांनी ते मूग गिळून गप्प का राहिल्या? त्या अत्याचार सहन का केले? कारण त्यांचा एकच अजेंडा होता की आपली सत्ता टिकवणं. जे काँग्रेसने 15 वर्ष केलं यापूर्वी, तेच त्या CPMने, डाव्या पक्षाने तेच केलं. त्याच अजेंड्यावरती माटी मिट्टी और माँ और लोग असा आवाज देऊन या सत्तारूढ झालेल्या या ममता बॅनर्जी यांनी सुद्धा गेल्या 15 वर्षात त्याच प्रकारची सत्ता राबवली. दहशतीखाली दहशत पसरून, आणि हीच दहशत त्यांनी आता निवडणुकीला काही दिवस असताना दाखवून दिली. म्हणजे विचार करा, त्यांच्या मनात कुठेही या संविधानाबद्दल, त्या न्यायाबद्दल, त्या न्यायाधीशांच्या त्या सत्तापीठाबद्दल सत्तापीठाबद्दल काही आदर नाही आहे. न्यायाचा, नियमाचा, कायद्याचा काही त्यांना हे नाही आहे. सगळे कायदे, नियम, हक्क उधाळून त्यांचा फक्त मनमानी कारभार, हुकुमशाही. मी म्हणेन ते पूर्व दिशा, मी म्हणेन ते योग्य. नरेंद्र मोदीजींना खालच्या पट्टीत जाऊन त्यांनी क्रिटिसाइज केलं, विरोध केला, शिव्यागाळ केल्या, इथपर्यंत ते गेल्या. म्हणजे विचार करा, आता नरेंद्र मोदीजींच्या विरोधात त्यांनी काय गरळ ओकली, एक गोष्ट तेवढी दुय्यम आहे. पण जनतेने तोंड उघडू नये म्हणून जी दहशत त्यांनी पसरवली होती, आणि त्या दहशतीखाली जनता वावरत होती, तिथले नागरिक वावरत होते. आता नागरिक काय झाले आहेत, त्या दहशतीला कंटाळलेले आहेत. जे काय होईल ते होईल, रोज मरण्यापेक्षा एकदा मेलेलं परवडलं. हीच आता भूमिका त्या जनतेने घेतलेली आहे, त्या नागरिकांनी घेतलेली आहे. आणि त्यांनी अपेक्षा केलेली आहे आता ह्या भारतीय जनता पार्टीकडून की काँग्रेसचं राज्य ते 15 वर्षाचं, CPMचं राज्य ते 15 वर्षाचं, तृणमूल काँग्रेसचं जे राज्य 15 वर्षाचं, हे जे काय 15 दूने 30, 30 15 त्रिक 45 एवढी वर्ष जी काय त्यांनी त्या दहशतीखाली जे दिवस काढले ते परत येऊ नये, हीच अपेक्षा त्यांची या भारतीय जनता पार्टीकडून असणार आहे. त्या कार्यकर्त्यांकडून, त्या नेत्यांकडून, त्या सरकारकडून हीच असणार आहे, शासनाकडून, प्रशासनाकडून. आणि त्यानुसारच आता निवडणूक होतील. आणि मला तरी असं वाटतं की भारतीय जनता पार्टी अगदी दणदणीत हा विजय होईल त्यांचा. भारतीय जनता पार्टीला विजयी करण्यासाठी ही निवडणूक होत नाही आहे मित्रांनो. ही जी निवडणूक होईल, जे मतदान होईल, त्यापूर्वीच सुद्धा मी त्याचा उल्लेख केला आहे. त्या उल्लेखाप्रमाणे ही जी निवडणूक आहे ते तृणमूल काँग्रेसला पराजित करण्यासाठी आहे, त्या काँग्रेसला पराजित करण्यासाठी आहे, त्या CPMला पराजित करण्यासाठी आहे. याचा अर्थ सरळच आहे, विजय कोणाचा? तर भारतीय जनता पार्टीचा. फक्त भारतीय जनता पार्टीने हा विजय डोक्यात घालू नये, ही माझी त्यांच्याकडनं एक प्रांजळ अपेक्षा आहे. त्यांनीसुद्धा
त्या काँग्रेसप्रमाणे, CPM प्रमाणे, तृणमूल काँग्रेसप्रमाणे सरकार सत्ता स्थापन करू नये, शासन आणि प्रशासन राबवू नये, ही माझी एक कळकळीची विनंती आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा न जुमानणारी, नजरअंदाज करणारी ही ममता बॅनर्जी यांचा हा विजय किंवा पराजय, तुम्हाला काय वाटते? नक्की काय होईल? विजय होईल की पराजय होईल? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. मित्रांनो, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश धुडगारून, वेशीवर टांगून ते राज्य सरकार, ममता बॅनर्जी निर्णय घेते, दहशत पसरवते, मग आणखीन किती खालच्या पातळीला जाणार, असा एक प्रश्न उपस्थित होतो. आणि भारतीय जनता पार्टीने घेतलेला हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? राष्ट्रपती राजवट न लादता त्यांनी त्या पश्चिम बंगालच्या नागरिकांच्या मनात एक विश्वास निर्माण केला आहे आपल्या अधिकाराबद्दल, आपल्या कर्तव्याबद्दल. त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. हेच ते वास्तव आहे. वास्तवावरती बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार परत लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.